तर शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे आता एमसीए मधील मतदारांच्या मतदानाचा हक्क कायम राहिलेला आहे। एमसीए मध्ये अनेक बोगस क्लब आहेत। श्रीपाद हळबे यांनी याचिका केलेली होती। आज सिल्वर ओकवरती शरद पवार आणि श्रीपाद हळबेंची बैठक झाली। बैठकीमध्ये शरद पवारांनी मध्यस्थी करून हळबेंना याचिका मागे घेण्यास सांगितलं। एमसीएच्या सर्व सदस्यांकडून शरद पवारांचे आभार मानण्यात आले। तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीमध्ये प्रवीण दरेकर जय कवळीच्या पॅनलचा विजय झालेला आहे। दरेकर कवळींच्या पॅनलमधील 6 उमेदवारांची विभागीय सचिव पदावर बिनविरोध निवड झाली। तर महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये आता प्रवीण दरेकर आणि जय कवळींच्या पॅनलचा विजय झालेला आहे। तर भारतीय महिला क्रिकेट संघ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून त्यांची भेट घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून भारतीय संघातील महाराष्ट्रीयन सदस्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपकर्णधार स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिक्स आणि राधा यादव या उपस्थित होत्या। भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार देखील यावेळेला उपस्थित होते। तर भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला 4 मुंड्या चित करत भारतामध्ये जो वर्ल्ड कप आहे तो आणलेला आहे। क्रिकेट महिलेचा भारतीय महिला क्रिकेटमधील महाराष्ट्रातील जे काही खेळाडू आहेत त्यांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। यावेळेला क्रिकेट प्रशिक्षक अमोल मुजुमदार देखील यावेळेला उपस्थित होते। विश्वविजेत्या महिला क्रिकेटपटूंना मुख्यमंत्र्यांकडून गौरव करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांकडून त्यांना एक रक्कम देखील जी आहे ती सुपूर्द करण्यात आली। तर विश्वविजेत्या भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू राधा यादवचं कांदिवली पोलिसांकडून स्वागत करण्यात आलं। यावेळी राधा यादवनं विश्वचषक स्पर्धेतील आपला अनुभव पोलिसांसोबत शेअर केला। एक साथ थे तो आई थिंक बिकॉज ऑफ दैट वी कुड विन द कप। टीम वर्क याच्यात झालं सर्वांचं। खूप चांगलं होता, म्हणजे आय मीन यू कांट एक्सप्रेस इट इन वर्ड्स। खूप चांगलं होतं, फर्स्ट टाइम खूपच चांगलं। आणि म्हणजे ये सिर्फ हमारा ही नहीं है बट प्रीवियस क्रिकेटर्स ऑल्सो दे प्लेड लाइक बिकॉज ऑफ देम ओनली विदाउट एनी। तर अंबरनाथ रेल्वे स्टेशनच्या नव्या पादचारी पुलाचा गर्डर टाकण्यासाठी मध्य रेल्वेकडून आज आणि शनिवारी रात्री ब्लॉक घेतला जाणार आहे। यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल मार्गे वळवण्यात येणार आहेत। तर ग्राफिक्सच्या माध्यमातून काय होणार आहे नक्की अंबरनाथ स्टेशनमध्ये गर्डर लॉन्चिंगसाठी मध्य रेल्वेवर ब्लॉक असेल। आज आणि शनिवारी रात्री 1:50 पासून 3:20 पर्यंत 1.5 तासांचा हा ब्लॉक असणार आहे। अंबरनाथहून रात्री 10:15 रवाना होणारी सीएसएमटी लोकल रद्द जी आहे ती करण्यात आलेली आहे। सीएसएमटीहून रात्री 12:02 रवाना होणारी अंबरनाथ लोकल ही रद्द असेल। तर सीएसएमटीहून रात्री 12:12 रवाना होणारी कर्जत लोकल ठाण्यापर्यंत चालवली जाणार आहे। कोर्नार्क विशाखापट्टणम या 2 गाड्या कर्जत पनवेल दिवा मार्गे ठाण्याला येऊन पुढे जाणार आहेत। तर हैदराबाद मुंबई हुसेन सागर एक्सप्रेस वांगणी स्टेशनवर 3:20 पर्यंत थांबून ज्या आहेत त्या ठेवल्या जाणार आहेत। तर उल्वे कोस्टल रोडमुळे नवी मुंबईला कनेक्टिव्हिटीचा नवा अध्याय पाहायला मिळणार आहे। नवी मुंबई विमानतळ आणि सुविधांसाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे। कनेक्टिव्हिटी बळकट करण्यासाठी उल्वे किनारी मार्ग प्रकल्प सिडकोकडून हाती घेण्यात आला। सिडकोकडून प्रकल्पाची 60% भौतिक प्रगती पूर्ण करण्यात आल्याची देखील माहिती आता समोर येते।